मीच गणेश तमणार आहे. तुम्हाला कपड्यावरून थोडासा डाऊट येत असेल आणि मी त्यासाठी माझं आधार कार्ड पण घेऊन आलो. पब्लिसिटी स्टंट असू शकतो, गरिबी दाखवायची असेल तर मी प्रामाणिकपणे सांगतो की मी खरंच गरीब नाही. माझे आई वडील भरपूर गरीब आहे, शेतकरी आहे. पण मी गरीब नाही याचं कारण असं आहे की त्यांनी मला जे पाहिजे ना ते कधीच कमी पडून नाही दिलेलं. म्हणजे सर आता इथे सांगायला अडचण नाही की मी जेव्हा युपीएससीची पहिले मेन्सला होतो तेव्हा माझं असं एक मला एखादी गोष्ट पाहिजे ती पाहिजेच. म्हणजे मग मी 12वीत ठरवलं. माझा एक प्रभात मस्के म्हणून मित्र आहे, त्याने मला सांगितलं की IAS वगैरे UPSC अशी एक परीक्षा असती. मी एकूण UPSCच्या 6 मेन्स दिल्या, 3 इंटरव्ह्यूज दिले. आणि त्यातलं अजून एक वेगळं सांगायचं म्हणून की पोस्ट कोविड झाल्यामुळे मला ना गावाकडे जाणं म्हणजे राहण्याचा आनंद होता. म्हणजे कॉन्फिडन्स इतका भयानक की MA ला घेतलं नाही, कारण लबासना MA करून घेते पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मधून. म्हणजे असं की आता काय करायची गरजच नाही आपल्याला, आपण आता 19ला पास होऊ आणि मग तिकडे जाऊन MA करायचं, इथं MA करायचं, MA मामा बनवून काय उपयोग नाही. त्या हिशोबाने तो एक सोनेरी दिवसच मानता येईल की 30 ऑक्टोबर 2025 हा दिवस उजाळला. आता तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे सर. आता 1 वर्ष होईल त्या गोष्टीला. एकदम निवांत सगळं. म्हणजे तुम्ही इमॅजिनच करू शकत नाही. इमॅजिन करायचं असलं तर आधी पास व्हावं लागेल.